एक मुख्यमंत्री आणि दावेदारांची जंत्री अशी महाराष्ट्राची आजची परिस्थिती आहे असं म्हणावं लागेल। 2019 साली मुख्यमंत्री कोणत्या कुणाचा होणार यावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय नाट्य सुरू झालं। 3 सरकारं आली, 3 मुख्यमंत्री आले, 2 पक्ष फुटले आणि 2024च्या निवडणुकांना सामोरं जाता जाता मुख्यमंत्री कोण याच प्रश्नावर पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण येऊन ठेपले। याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका घोषित होण्या अगोदरच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर दोन्ही बाजूंनी चर्चा होते। महाविकास आघाडी, महायुती दोन्हीकडे 3-3 पक्ष आहेत। तीनही पक्षांमधले दावेदार या पदासाठी इच्छुक आहेत आणि तीनही पक्षांमधनं, दोन्ही बाजूंच्या तीनही पक्षांकडनं अनेक नावं समोर येत आहेत। यामध्ये रोज नवनव्या नावांची भर पडते, रोज नवनव्या चर्चा होत आहेत, विधानं होत आहेत, त्यांना उत्तरं दिली जात आहेत। मात्र दोनही बाजूंकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल हे मात्र घोषित केलं जात नाहीये, चेहरा घोषित होत नाहीये। त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडनं आत्ताच्या घडीला चेहरा घोषित झाला नसला तरी अनेक चेहऱ्यांची चर्चा मात्र आहे। का मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करणं हे महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी इतकं महत्त्वाचं आहे की ज्यावरून आता दोघांमध्येही आव्हानं दिली जात आहेत, प्रतिआव्हानं दिली जात आहेत। दोघांकडूनही, दोघांच्या नेत्यांकडूनही आपापल्या पक्षांकडनं अनेक नावांबाबत संकेत दिले जात आहेत। का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत एवढी चर्चा रंगली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचे प्रयत्न करणार आहोत। पण त्या अगोदर एक नजर टाकूयात की गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यामधल्या प्रमुख नेत्यांनी नेमकी काय काय वक्तव्य केली ज्यामुळे चर्चा रंगल्या। खरं तर जून महिन्यामध्ये संजय राऊत यांनी या संदर्भातलं एक वक्तव्य केलं आणि त्यामधून महाविकास आघाडीमधला मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण इथल्या चर्चेला सुरुवात झाली। संजय राऊतांनी जून 2024 मध्ये असं म्हटलं होतं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केल्याशिवाय निवडणुकांना सामोरं जाता येणार नाही। उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पदावरचं काम, लोकसभा निवडणुकीतील कामगिरी ही उत्तम आहे असं म्हणत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा असे संकेत दिले होते। विशेष बाब ही आहे की लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल आल्यानंतर लगेचच संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं होतं। त्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या एका विधानाला उत्तर देत असताना शरद पवार यांनी असं म्हटलं होतं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा हे ठरवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आत्ता काही स्वारस्य नाहीये। षण्मुखानंदमध्ये एक सभा झाली होती, त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शरद पवार हे व्यासपीठावर उपस्थित असतानाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा असं म्हटलं होतं आणि त्याला शरद पवार यांनी हे उत्तर दिलं होतं। सत्ता परिवर्तन करणं हेच आमच्यासाठी सध्या सगळ्यात महत्त्वाचं असल्याचं म्हणत शरद पवार यांनी कोणताही चेहरा आत्ता घोषित करण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याचं पत्रकारांना सांगितलं होतं। एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर 2024 मध्ये एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की मुख्यमंत्री पदासाठी महायुतीमध्ये कोणतीही घाई नाहीये। मी मुख्यमंत्री असलो तरी मुख्यमंत्री पदाबाबतचा किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मी आत्ता नाहीये। आत्ता मी मुख्यमंत्री आहे पण मी मुख्यमंत्री पदाचा 2024 नंतरचा चेहरा नाहीये। मुख्यमंत्री पदी कुणी असावं याबाबतचा निर्णय महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र घेऊ। नाना पटोले यांची काही विधानं समोर आली होती पण ज्या विधानाची सगळ्यात जास्त चर्चा झाली, जे विधान सगळ्यांना लक्षात राहिलं ते विधान असं होतं की मला संधी दिली म्हणून मी खासदार झालो, मी विधानसभेचा अध्यक्ष झालो, माझ्या नशिबामध्ये मुख्यमंत्री पद असेल तर ते काढलं जाऊ शकत नाही आणि हायकमांड जो मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय घेईल तोच आमचा निर्णय असेल। खरं तर प्रफुल्ल पटेल यांनी एक विधान केलं होतं नाना पटोले यांच्या बाबतचं, त्यांच्या नावापुढे भावी लिहिलेलं आहे, ते भावीच राहतील, ते कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं होतं। त्याला उत्तर देताना नाना पटोलेंनी हे विधान केलं होतं आणि आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये आहोत याचे संकेतही दिले होते। अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांनी अगदी 2-3 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या इतर नेत्यांसोबत बैठक घेताना एक वक्तव्य केल्याची माहिती समोर आली होती, ज्यावरून प्रचंड चर्चा झाली होती। अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून असं म्हटलं होतं की मुख्यमंत्री पद हे सगळ्यात महत्त्वाचं पद आहे, बाकीची पदं ही फक्त व्यवस्था चालवण्यासाठीची असतात आणि भाजपनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देताना मोठा त्याग केला। या वाक्याचे बरेच अर्थ काढण्याचा प्रयत्न राजकीय वर्तुळातून झाला, चर्चाही यावर खूप झाल्या आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अगदी काही तासांपूर्वी एकत्र संयुक्तपणे एक पत्रकार परिषद महायुतीची झाली। त्यामध्ये बोलताना असं म्हटलं की सत्ताधाऱ्यांना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची चिंता नाही, आमच्याकडे मुख्यमंत्री आहेत। शरद पवारांना आव्हान आहे की त्यांनी
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करावा. देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं होतं. मुख्यमंत्री पदाच्या या चर्चा इतक्या त्वेषानं का सुरू होत आहेत? प्रत्येक पदामधले अनेक नेत्यांची नावं का समोर येत आहेत? जेव्हा जेव्हा नेते दुसऱ्या नेत्याबद्दल बोलतात त्यावेळेस त्यांना मुख्यमंत्री पदाकडे संकेत करायचा असे अर्थ का काढले जात आहेत? या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी गेस्ट आपल्या सोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे आपल्या सोबत या चर्चेमध्ये आहेत. महेशजी, खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी हेही आता आपल्या सोबत या चर्चेमध्ये आहेत. कुलकर्णी सर, स्वागत आहे. महेश तपासेजी, पहिला प्रश्न माझा तुम्हाला असेल. खरं तर मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांना सुद्धा आपण आमंत्रित केले या चर्चेमध्ये, पण आतापर्यंत ते जॉईन होऊ शकलेले नाहीये. त्यामुळे पहिला प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येते. आज चर्चा जी सुरू झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडनं एका नावाची, ते नाव आहे जयंत पाटील. अर्थात जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करावं किंवा हे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील का, या चर्चा काही नव्या नाहीयेत. पण आज हे झालं कारण जेव्हा जयंत पाटील यांच्या इस्लामपूरमध्ये शरद पवार आले तेव्हा काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात घोषणा सुरू केल्या आणि जयंत पाटलांनी या कार्यकर्त्यांना शांत केलं. पण शरद पवारांनी जयंत पाटलांबद्दल अनेक वक्तव्य केली, ज्यामुळं शरद पवारांच्या लेखी किंवा शरद पवारांच्या दृष्टीनं जयंत पाटील हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात असे संकेत मिळालेत. काय राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी भूमिका आहे जयंत पाटील यांच्याबाबत, की अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस याच मतावर ठाम आहे, सत्ता येऊ देत मग बघू? पहिली गोष्ट अशी आहे की प्रत्येक पक्षाला वाटतं की जर सरकारमध्ये त्याचा पक्ष आला तर त्याच्या पक्षाच्या जो प्रमुख असेल तो मुख्यमंत्री व्हावा किंवा त्याच्या पक्षाला प्रमुख खाती मिळावी असं प्रत्येकाला वाटतं. आम्हाला वाटतं, भाजपला वाटतं, काँग्रेसला वाटतं, शिंदे साहेबांच्या सेनेला वाटतं, उद्धव साहेबांच्या सेनेला वाटतं की अजितदादांच्या राष्ट्रवादीलाही तसं वाटणं गैर नाही. आता विषय असा आहे की आम्ही अलायन्स मध्ये लढतो. आम्ही काय आणि समोरचे काय, म्हणजे कुलकर्णी साहेबांची अलायन्स असो काय आमची असो, आम्ही दोघं अलायन्स मध्ये लढत आहोत. आणि अलायन्स मध्ये वेगवेगळे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन असतात. कोणाला वाटलं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील, चंद्रकांत दादा काय म्हणाले ते छातीवर दगड ठेवून आम्ही हा निर्णय घेतला, हे त्यांचं वक्तव्य होतं. कधी असं वाटलं की उद्धव साहेब मुख्यमंत्री बनतील तर त्यांची शिवसेनेची भाजपची त्यांची असलेली 30 वर्षाची मैत्री तुटेल, कधी स्वप्नातही विचार नव्हता. त्याच्यामुळे राजकारणामध्ये नेमकं काय घडतं हे सांगता येत नाही. उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांना तो मुख्यमंत्री बनायचं त्यांनी कधी कल्पना केली नव्हती. योगा काय झाला सगळ्या गोष्टी आपल्या समोर माहिती आहे. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर एकनाथ शिंदे साहेब झाले, तोही योगायोग झाला. ते कदाचित त्यांनी विचार केला असेल नसेल मला माहित नाही. अजित पवार साहेबांना सोडून जातील की नाही आम्हाला कधी ध्यानीमानी कधी विचारत पण वाटलं ना, परंतु तसं झालं. त्याच्यामुळे राजकारणामध्ये काही गोष्टी असं बदल घडत असतात आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या पक्षाचा नेता प्रमुख ठिकाणी असावं, आपलं काहीतरी शासन दरबारी मानसन्मान असावं आणि त्याच्यात काय गैर नाही. जयंत पाटील साहेबांच्या कार्यकर्त्यांनी जर तशी इच्छा व्यक्त केली असेल तर तो त्यांचा होम ग्राउंड आहे, तो इस्लामपूर आहे, तो सांगली जिल्हा आहे, ते पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे तसं काही गैर नाही. आणि पवार साहेबांचा एक साधारणपणे आतापर्यंत मी गेले 25 वर्षाचे पवार साहेबांना ऑब्झर्व्ह करतोय, त्याच्यामध्ये पवार साहेब प्रत्येक कार्यकर्त्यांना देखील सांभाळण्याची भूमिका ठेवतात. म्हणजे आमच्याकडे आले तर फक्त महेश तपासे कल्याण नाही, पण कल्याणचे लहान कार्यकर्ते जे महेश तपासेंचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या समोर देखील पवार साहेब कौतुकास्पद बोलतात. आणि स्वाभाविकच जयंत पाटलांचं कर्तव्य आहे, त्यांचा त्याग आहे, त्यांचं सर्वात कमी वयाचं अर्थमंत्री असलेला रेकॉर्ड आहे आणि चांगलं त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे जर भविष्यात तशी परिस्थिती निर्माण झाली तर का नाही, हा प्रश्न स्वाभाविक कुठल्याही कार्यकर्त्याला पडू शकतो. अर्थात तो निर्णय सर्वस्वी महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीतल्या नेत्यांचा असणार. शिवराय कुलकर्णीजी, एकीकडे महाविकास आघाडीवर टीका करताना असं म्हटलं जातं की महाविकास आघाडीनं पहिला आपला उमेदवार घोषित करावा, पण महायुती सुद्धा आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करायला तयार नाहीये. काय नेमकी अडचण आहे? नावं अनेक समोर येतात, चर्चा अनेकांच्या होतात, बॅनर्स अनेकांचे लागतात, भावी मुख्यमंत्र्यांच्या नावाची तर ददाद नाहीये. अडचण काय आहे? मुख्यमंत्री पदाचा चेहरा का घोषित केला जात नाही? 3 पक्ष ही अडचण आहे की जागा वाटप झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या वेळेला कदाचित अडचण येऊ शकते म्हणून केला जात नाहीये? कविताजी, महायुती जी आहे तिचं सरकार जे राज्यात आहे ते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आरूढ आहे. त्याच्यामुळे निश्चित आहे की महायुतीचं नेतृत्व कोण करतायत ते एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या बरोबरीने 2 उपमुख्यमंत्री म्हणजे अजितदादा पवार
आणि देवेंद्रजी फडणवीस हम्म, या तिघांच्या संयुक्त नेतृत्वात हे सरकार चालू आहे. हम्म, भारतीय जनता पार्टी महायुतीने सगळ्यात प्रथम हे जाहीर केलं होतं की येणाऱ्या निवडणुका म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून आम्ही अत्यंत ठामपणे सांगतो आहोत की येणाऱ्या निवडणुका आम्ही एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात लढणार आहोत. हम्म, त्याच्यामुळे आम्ही आमची भूमिका फार सुरुवातीपासून स्पष्ट केली. तुम्ही जो प्रश्न मला विचारता आहात हा प्रश्न कोणी उपस्थित केला? चेहऱ्याचा प्रश्न उपस्थित केला महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत यांनी. हम्म, लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जे काही महाराष्ट्रामध्ये यश मिळालं त्या यशानंतर आणि यापूर्वी महाविकास आघाडी जेव्हा एकत्र आली तेव्हा कमी संख्याबळ असतानाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदीची त्यांची वर्णी लागली. ती वर्णी कायम राहावी या उद्देशाने पहिले संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये सातत्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच महाराष्ट्राची जनता कधी चाहते. त्यांच्याच नेतृत्वात 2.5 वर्षात मवियाचं सरकार कसं चांगलं होतं आणि तेच कसे सक्षम मुख्यमंत्री आहेत आणि तेच कसे महाविकास आघाडीचे सक्षम कर्णधार आहे या प्रकारची पूर्ण वकिली संजय राऊत यांनी केली. आणि त्यानंतर या वकिलीला दुजोरा म्हणून वारंवार महाविकास आघाडीचा चेहरा ठरवावा यासाठी अत्यंत निर्वाणीची भाषा, पहिले थोडं नेतृत्व बोलतं याप्रमाणे निर्णयात्मक आणि नंतर मात्र निर्वाणीची भाषा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे बोलले. त्यावेळी या महाविकास आघाडीचे कर्ते धरते जे आहेत ते कर्ते धरते शरद पवार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आणि शरद पवार साहेबांनी जेव्हा अगदी स्पष्ट सांगितलं की पहिले निवडणूक होऊन जाऊ द्या, नंतर आम्ही आपला चेहरा जाहीर करू, नंतर मुख्यमंत्री ठरत असतो ही प्रथा आहे. आणि त्यानंतर मग नाना पटोले सारखे नेते ज्यांना मुळात जनाधार नाही पण त्यांना सगळ्यांना डोहाळे लागले मुख्यमंत्री पदाचे आणि मीच मुख्यमंत्री आहोत. जनतेने म्हटलं तर ठीक आहे, जनता नेत्यांना म्हणत असते कुठल्याही पक्षाच्या प्रमुख नेता हा मुख्यमंत्री व्हावा असं त्याच्या कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा स्वतः माणूस तोंडाने सांगत सुटतं की हो हो मीच मुख्यमंत्री पदाचा दावेदार, तर ही जी सगळी सर्कस आणि कुरघोडी सुरू झाली ती महाविकास आघाडी सुरू झाली. त्याच्यामुळे शेवटी काय झालं की महाविकास आघाडी चेहरा ठरवत नाही म्हटल्यावर मग शेवटी करायचं काय? मग आता महायुतीचा चेहरा सांगा. अरे महायुतीचं नेतृत्वात लढतंय ना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढतंय देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार हे तीन घटक पक्षांचे 3 प्रमुख नेते यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लढतोय. आमच्यामध्ये चुरस नाही, आमच्यामध्ये कोण्याही नेत्यांनी स्वतः दावा केला नाही की महायुतीनंतर मी मुख्यमंत्री. आम्ही कोणीही एकमेकांना मागणी केली नाही की पहिले चेहरा ठरवा. एकनाथ शिंदेनी असं म्हणायला पाहिजे मग की चला महायुतीने पहिले चेहरा ठरवा, अजितदादांनी म्हणायला पाहिजे पहिले चेहरा ठरवा, देवेंद्रजींनी म्हणायला पाहिजे पहिले चेहरा ठरवा. महायुतीतल्या कोण्याही पक्षांनी पहिले चेहरा ठरवा हे म्हटलेलं नाही. आम्ही संयुक्तपणे लढू, एक दिलाने लढू हे म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे हा आमचा विषयच नाही आहे. हा विषय महाविकास आघाडीचा, ज्याला आपण रीड की हड्डी म्हणतो, ती कोणाच्या काळात अडकलेली आहे? ती महाविकास आघाडीच्या काळात अडकलेली आहे. आता आज शरदराव पवारांचं स्टेटमेंट आहे. आता या स्टेटमेंटला पूर्ण महाविकास आघाडी त्याच्यासोबत मान्य आहे का हे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे, कारण की चेहऱ्याचा विषय त्यांनी सुरू केलेला आहे जो त्यांच्यासाठी न सुटणारा विषय आहे. त्याची एकवाक्यता या सगळ्या निर्णयांची ही महाविकास आघाडीतले तिन्ही नेते, तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र बसून देणार आहेत का याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. पण असं तर नाहीये ना की तुमच्या पक्षाला किंवा तुमच्या नेतृत्वाला की तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करत नाही. अगदी आता हरियाणाच्या निवडणुका झाल्या, तिथं जर तुमची सत्ता आली तर कोण असणार आहे हा निश्चित होता. मध्य प्रदेशमध्ये निश्चित होता, अर्थात मध्य प्रदेशमध्ये तुम्ही नंतर निर्णय बदललात. पण असं नाहीये की तुमच्याकडनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला जात नाही. त्यामुळे जर ही अपेक्षा, जर हा प्रश्न उपस्थित केला जात असेल की महाराष्ट्रात का नाही, तर मग त्या प्रश्नाचं उत्तरही शोधणं क्रमप्राप्त आहे ना की महाराष्ट्रात का नाही, जर इतर राज्यांमध्ये भाजप मुख्यमंत्री पदाचा चेहरा देतं. नाही कविताजी, बिलकुल नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान असताना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निवडणुका झाल्या, पण उद्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान राहतील हे पार्टीने कुठेही जाहीर केलेलं नाही. काल परवाच्या हरियाणाच्या निकालाच्या आधी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या मध्ये नायब सिंग सैनी यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुका लढलो, त्यांच्या नेतृत्वात लढतो आहोत. पण उद्या जर आमचं सरकार आलं तर पुन्हा आम्ही नायब सिंग सैनींनाच मुख्यमंत्री करू असं एकही वाक्य निवडणूक प्रचारातलं, आपण पत्रकार आहात त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या आहात,
तर आपण एक तरी बाईट असा असेल किंवा एक तरी सभेतलं वक्तव्य असं असेल तर तुम्ही दाखवावं. आम्ही त्यांच्या निर्णयामध्ये आमच्या इथे पार्टी एक दिलानी आणि पार्टीचे पक्षश्रेष्ठी हा, म्हणजे ठीक आहे. म्हणजे असं आहे की ज्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढवू त्यांनाच मुख्यमंत्री करू असं काही निश्चित नाहीये. असं कुठे निश्चित असतं? हा, मला म्हणजे तुम्ही जर सांगा बरं. देवेंद्र आता कुठे फडणवीसांच्या झालं? हा म्हणजे याचा अर्थ की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात जर आता भाजप महाराष्ट्रात निवडणुका लढवत असेल आणि जर भाजप सत्तेमध्ये आलं तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील याची खात्री नाहीये. नाही, हे जे तुम्ही बोलताय की नाही, या बोलण्याला कसं आहे की याला म्हणतात शब्द छल, की तुम्ही एक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये पकडायचं आणि मग त्याच्यावर अर्थ काढायचं की भाजपचे प्रवक्ते सांगतात की उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही. हा सामूहिक निर्णय आहे. हा निर्णय होईल ना, हा निर्णय सामूहिकपणे होईल. अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे असतील, पक्षाची हायकमांड असेल, पक्षाचे वरिष्ठ नेते असतील आणि निवडून आलेले आमदार असतील, या सगळ्यांमध्ये मंथन होऊन या महाराष्ट्राच्या हितासाठी कोणाचा निर्णय घेतला पाहिजे, तो योग्य निर्णय सर्वसंमतीने घेतला जाईल. आता माझे मित्र महेशजी सांगत होते की चंद्रकांत दादा बोलले की आम्ही छातीवर दगड ठेवून, मनावर दगड ठेवून आम्ही मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. तर काही अंशी दादा कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया त्यावेळी बोलून गेले होते. राजकारणामध्ये बोलायचं नसतं पण दादा बोलून गेले होते. 105 आमदार ज्यांचे आहे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर त्या कार्यकर्त्यांमध्ये खतखत राहणं स्वाभाविक आहे की नाही. पण त्यामुळे महायुतीचं गाडं कुठे बिघडलं का? महायुती चांगली चालली. कोणीही एकनाथजींच्या नेतृत्वावर आक्षेप घेतला नाही. उलट एकनाथजींच्या नेतृत्वाला सर्व महायुतीतल्या सर्व घटकांनी मान्य केलं आणि शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये 2.5 वर्ष कुठलीही कुरबुर न करता हे सरकार चांगलं चाललं. त्यामुळे आम्ही त्यांच्या फक्त नेतृत्वात असं आहे की राहतो फक्त आहोत. भविष्यामध्ये हे असंच राहील याची खात्री नाहीये ना. अरे याची खात्रीचा काय विषय आहे? याचा निर्णय सर्वांनी मिळून ठरवतील. कदाचित राहीलही, कदाचित आवश्यकतेनुसार गरजेनुसार बदलेली. पण हे तर काही ज्योतिष शास्त्राप्रमाणे तर नाही आहे. हा सामूहिक निर्णय असतो आणि नेहमी राजकारणामध्ये ठीक आहे. जनतेच्या मनात काय आहे त्यानुसार देखील राजकीय पक्षाला निर्णय घ्यायचे असतात. तो निर्णय घेतला जाईल. ठीक आहे. ठीक या निर्णयाला हे तीनही नेते मान्य आहेत. तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे जर मान्य आहे तर हा आग्रह काय की तुम्ही याच पद्धतीने ज्या पद्धतीने महाविकास आघाडी करते आहे किंवा त्यांनी केलं मागच्या वेळी युती तुटल्यानंतर सेनेला सोबत घेऊन, तसं आम्ही करावं असा आमच्यावर आग्रह काय? आमची कार्यशैली आहे त्याप्रमाणे आम्ही काम करतो. बर, ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यावर आणखी एक प्रश्न आहे, मी त्याच्यासाठी येईन तुमच्याकडे, पण त्या अगोदर मी महेश तपासेंकडे जाते. महेश तपासे, हे तर नक्की आहे की महाविकास आघाडीमध्ये ही चर्चा सुरू झाली त्याला प्रामुख्यानं म्हणजे इतर नेते बोलतात ते कारण ठरतं, पण शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये किंवा काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेते होते त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं षण्मुखानंदच्या सभागृहामध्ये, तिथून या सगळ्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. काय नेमकं आहे महाविकास आघाडीचं गणित की एक पक्ष म्हणतोय की कोणताही उमेदवार जाहीर करा, मी पाठिंबा देतोय, त्या पक्षाचा प्रमुख नेता म्हणतोय, आणि दुसऱ्या 2 पक्षांचे नेते त्याला पाठिंबा द्यायला किंवा तसं नाव घोषित करायला तयार नाहीये. ही खतखत काय आहे महाविकास आघाडीमध्ये? खतखत असं म्हणण्याचं काही कारण नाही. एका पक्षाला असा प्रस्ताव त्यांनी दिला तर त्या प्रस्तावावर आजच चर्चा झाली पाहिजे असं काही नाही. निवडणुकीच्या नंतर देखील चर्चा होऊ शकते आणि तो प्रस्ताव स्वीकारलाही गेला नाही, नाकारलाही गेला नाही. त्याच्यामुळे ऍज इट इज आहे. कोणाला मी ते तुम्हाला तेच सांगतो की जसं आता मगाशी नाही, असं कसं म्हणता येईल स्वीकारला गेला नाही, नाकारला गेला नाही? त्यांनी सांगितलं की कोणी तुम्ही एक उमेदवार घोषित करा, राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा काँग्रेसचा, तुमच्या दोघांमध्ये सहमती असू दे. बरं, एकदा नाही हे 2दा म्हणाले, एकदा नाही 2दा जाहीरपणे म्हणाले. आहे ते पण मान्य आहे. पण इकडे 2 पक्ष काँग्रेसी विचारधाराचे आहेत आणि काँग्रेसी विचारधारेमध्ये पहिला उमेदवार घोषित करून त्याच्या माध्यमातून निवडणूक लढवायची ही प्रक्रिया काँग्रेस विचारसरणीमध्ये नाही. ती आमच्यातही नाही. निवडणूक झाल्यानंतर सर्व आमदारांच्या सोबत बसून त्याच्यातनं लेजिस्लेचर पार्टीचा लीडर नियुक्त करणे आणि त्याला राज्यपालांकडे पाठवणे ही पद्धत साधारणपणे आमच्या पक्षाच्या लोकशाहीच्या प्रणालीमध्ये आधीच एखाद्याला घोषित करणं ही साधारण पद्धत आम्ही म्हणजे एवढ्या वर्षांनी प्लीज लोकशाहीचं सांगू नका. लोकशाही ते नागरिक शास्त्राच्या पुस्तकात आम्ही जे काय वाचलं त्याच्यामध्ये हायकमांड निर्णय घेतं असं नसतं. इथे तुमचं सरकार आलं की तुम्ही सांगता हायकमांड घेईल तो निर्णय. त्यामुळे ती नागरिक शास्त्राच्या पुस्तकातली व्याख्या खरी ऍप्लिकेबल नाहीये. त्यामुळे आपण तिकडे जाऊयाच नको. ती पण एक लोकशाही आहे ना. जर मी आमदार असेल आणि मला जर एखाद्या ऑब्झर्व्हरने विचारलं की तुम्हाला कोण पसंत आहे, मी बोलेल की माझ्या मनामध्ये समजा अमुक आहे किंवा माझ्या मनामध्ये जे हायकमांड सांगेल ते, तर ती पण लोकशाहीचा एक प्रकार आहे ना. परंतु आमदारांना ऑब्झर्व्हर पक्षाचे विचारतात ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. आमदार हायकमांडचं नाव घेतात की कुणा ब कडचं नाव घेतात हा त्यांचा विषय आहे.
परंतु ही लोकशाहीची प्रक्रिया आमच्या पक्षामध्ये होते तेवढंच खरं आहे. बरं, पण मग मग काय आहे? मग तुमचं म्हणणं आहे की आम्ही करणारच नाही घोषित, जरी कितीही उद्धव ठाकरेंकडनं मागणी येत राहिली तरी आम्ही करणार नाहीच घोषित. बघा, ही मागणी आता अलीकडे काही त्याच्यावर चर्चा नाही. पुढच्या आठवड्यापर्यंत तर आम्ही उमेदवार डिक्लेअर करून सगळेजण आता 22 तारखेपासून फॉर्म भरण्याच्या तयारीमध्ये लागतील. 29 तारीख शेवट तारीख आहे, त्याच्यानंतर 20 तारखेला मतदान आहे. आता 23 तारखेला जसा निकाल तुमच्या चॅनलवर सकाळपासून आम्ही असणार आहोत, की तुमचे मित्र कुलकर्णी साहेब पण असतील, संध्याकाळपर्यंत निश्चित होईल कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री होतोय. आता राहिलेच किती दिवस, फार फार तर 1 पण महिना प्रश्न राहिला. निकालाच्या दिवशीचा नाहीये ना, प्रश्न निकालाच्या दिवशीचा नाहीये, प्रश्न निकालाच्या दिवसापर्यंतचा, मतदानाच्या दिवसापर्यंतचा आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं होतं की आधी का घोषित करा, की आधी घोषित केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता येईल. जर कार्यकर्त्यांना स्पष्ट आमच्याकडे आधी घोषित केलं नव्हतं म्हणून प्रॉब्लेम झाला, तर आता मला तसा प्रॉब्लेम नकोय म्हणून आधी घोषित करा. त्यामुळे निकालानंतरचा प्रश्नच नाहीये ना, निकाला अगोदरचा प्रश्न उपस्थित केला होता. एवढा आग्रह किंवा अशा पद्धतीचं संभाषण उद्धव साहेबांच्या पक्षाकडनं नाही. अहो काय जाहीर सभेमध्ये केलं, असं काय करताय तपासे साहेब? मला ऐकून घ्या. संजय राऊत साहेबांचं मी ऐकलं. संजय राऊतांचं नाही म्हणत आहे मी उद्धव ठाकरेंचंच वक्तव्य म्हणतीये, षण्मुखानंद मध्ये केलेलं. ठीक आहे, त्यांनी त्या काळामध्ये केलं, पण त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा पण सगळ्या पक्षाच्या नेत्यांमध्ये झाली आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी मागे पडल्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा तेच वक्तव्य केलं, पुन्हा एकदा जाहीर सभेमध्येच. आता विषय असा आहे की उद्याच्या 20 तारखेच्या निवडणुकीला आम्ही सामोरं कसं जाणार. या महायुतीच्या ज्या काही धोरणाला विरोध करायचा असेल किंवा त्यांच्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये आमच्या उमेदवारांनी भूमिका घ्यायची असेल, ह्या सगळ्यांवर आता चर्चा चालू. काल सांगलीमध्ये मेळावा झाला, आमची 7,000 किलोमीटरची यात्रा संपन्न झाली. प्रदेश अध्यक्षांनी चांगलं काम केलं, त्याची पाठ थोपटण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष पवारसाहेब, सुप्रियाताई, अमोल कोल्हे हे सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये गेले आणि चांगला कार्यक्रम झाला. आता डायरेक्ट इलेक्शनच्या तोंडावर आम्ही आल्यानंतर इलेक्शनला फेस करण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्याच्यासाठी महायुतीकडचे पण कार्यकर्ते सज्ज झाले, तर आमच्याकडे इन्कमिंग तर चालूच आहे. रोज कोण ना कोणाचा तरी मला फोन होतो, कधी वरिष्ठांना फोन होतो, कधी कुठल्या आमदाराचा फोन होतो. त्याच्यावर आम्ही ते सगळे पवार साहेबांकडे पाठवण्याचं काम करतो. मग वैयक्तिक कोण पवार साहेबांना भेटत असेल, सुप्रियाताईंना भेटत असेल, रोहित पवारांना भेटत असेल, जयंतराव पाटील साहेबांना भेटत असेल, आव्हाडांना भेटत असेल, आणि त्या पद्धतीने ते करत असताना त्याच्यातनं मग जे लोक आता समजा त्या रामराजेंच्या आमदारांचा एक फलटणचा प्रवेश झाला, त्याच्या आधी ते कोल्हापूरचा एक प्रवेश झाला, उद्या अजून काही लोक येण्याच्या रडारवर आहेत. त्याच्यामुळे अशा काही गोष्टी सुरू आहेत. त्याच्यामुळे सध्या मुख्यमंत्री पद कुणाला मिळणार ह्याच्यापेक्षा आमच्या पक्षाचे आमदार निवडून कसा येणार याच्यावरच आमच्या पक्षाचा फोकस आहे. बर, सुषमाताई आपल्या सोबत आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या. सुषमाताई, बराच उशीर केलात तुम्ही चर्चेमध्ये जॉईन व्हायला, हरकत नाही, स्वागत आहे आपलं. दिलगिरी व्यक्त करते की मला चर्चेत उशिरा सहभागी व्हायला जरा वेळ झाला. पण काय आहे ना ताई, आम्ही जरा जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत, फार हवेत जात नाही. आणि जमिनीवर म्हणजे हवेत विमान उडवणाऱ्या शिंदे साहेबांच्या किंवा फडणवीस साहेबांच्या पेक्षा आम्ही जमिनीत काम करणारे, फील्डमध्ये असणारे आणि मातीशी नाळ ठेवणारे लोक आहोत. सो जरा ट्रॅफिकमुळे उशीर झाला, हरकत नाही. बरं, आज चर्चेची सुरुवात खरं तर मला तुमच्यापासून करायची होती, पण तुम्ही उपस्थित नव्हतात, त्यामुळे आता मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2019ला जी चर्चा सुरू झाली होती ती मुख्यमंत्री कुणाचा, ती आता मुख्यमंत्री कोणपर्यंत येऊन थांबलेली आहे. आणि आता आपल्याला अनेक चेहरे दिसत आहेत. आपल्याकडे सध्या खोऱ्याने भावी मुख्यमंत्री आहेत असं म्हटलं तर आश्चर्य वाटू नये. पण या सगळ्याची जी प्रमुख चर्चा ज्यामुळे होते ते अर्थातच तुमच्या नेत्यांचं वक्तव्य जे षण्मुखानंद सभागृहामध्ये होतं त्यावरून सुरू झाली होती, जी सिरियसली चर्चा सुरू झाली होती. काय नेमका प्रॉब्लेम आहे महाविकास आघाडीमध्ये की एकीकडे उद्धव ठाकरे वारंवार म्हणतायत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा, पण त्याच महाविकास आघाडीमधले 2 पक्ष मात्र ते तसं करायला तयार नाहीयेत. ही आगतिकता, हा आग्रह नेमका का आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा? नाही, महाविकास आघाडीचा काही प्रॉब्लेम नाही. पहिली गोष्ट, महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल आहे आणि फार प्रेमाने, आपुलकीने आणि खेळीमेळीच्या वातावरणात जागा वाटपाची चर्चा सुद्धा पार पडते. आता राहिला प्रश्न की मुख्यमंत्री कुणाचा, ते मुख्यमंत्री कोण इथपर्यंतचा जो विषय आहे, मला खात्री आहे की मुख्यमंत्री हा येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचा असणार आहे.
आणि महाविकास आघाडीच आपला मुख्यमंत्री पदाचा दावेदार ठरवणार आहे. पण याच्यामध्ये ज्या अनेक नावांच्या चर्चा होतात आणि जसं आपण म्हणताय, षण्मुखानंदला सन्माननीय पक्षप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही कुणाचंही नाव जाहीर करा, मी पाठिंबा देतो. ते स्वतः म्हणाले की कुणाचंही नाव जाहीर करा. ते असं नाही म्हणाले की नाही माझंच नाव जाहीर करा. ते म्हणाले कुणाचंही नाव जाहीर करा. अगदी त्यालाच जोडून मी आपल्याला सांगितलं पाहिजे, काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षजी सन्माननीय जयंतजी पाटील यांची सभा झाली आणि ते बोलायला उभे राहिल्यावर खूप लोक त्यांच्यासाठी आग्रहाने बोलत होती, मुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्री. तेव्हा त्यांनी सांगितलं की असं बोलून बोलून मुख्यमंत्री होत नसतं, आधी आपल्याला जागा निवडून आणाव्या लागतील. सो मला असं वाटतं त्याच्यासाठी की खूप उठाबशा काढाव्या लागतात असं म्हणाले ते. हो, आणि म्हणून माझ्यासारख्या फील्ड मधल्या कार्यकर्तीने हे फार म्हणजे जयंत पाटीलजी एक अनुभवी नेते आहेत. सो आम्ही हे शिकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की आता आम्हाला जागा आमच्या लढवायच्या आहेत. पण एक त्याच्यासोबत जोडून गोष्ट, जेव्हा हरियाणाच्या निकालाबद्दल सातत्याने बोललं जातं तर त्याला जोडून आपण हेही समजून घेतलं पाहिजे की हरियाणाच्या निकालांचा परिणाम महाराष्ट्रात होऊ शकत नाही. कारण हरियाणाला फक्त एकट्या सन्माननीय राहुलजी यांच्यावर निवडणूक अवलंबून होती. स्थानिकचे किती चेहरे होते मला माहित नाही, पण महाराष्ट्रामध्ये मात्र सन्माननीय पक्षप्रमुख आणि त्यांच्या सोबतच ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब हे दोन महत्वाचे चेहरे आहेत. सो आम्हाला इथे त्या दोन चेहऱ्यांना बघून जे लोक सोबत येणार आहेत त्यांचा सुद्धा विचार करणं फार गरजेचं असेल. आणि मला खात्री आहे की पक्षप्रमुखांच्या आणि पवार साहेबांना मानणारे जे लोक आहेत ते निश्चितपणे यावेळेला सत्तांतर करतील. राहिला प्रश्न मुख्यमंत्री पदाचा, तर मी फील्ड मधली कार्यकर्ती आहे. जो प्रश्न माझ्या पातळीचाच नाहीये, तो प्रश्न कम्प्लिटली पक्षश्रेष्ठींच्या पातळीचा आहे. त्यावर मी काय बोलणार नाही. पण मग ठीक आहे, तुम्ही त्या पातळीवर जात नाहीये असं तुम्ही म्हणता, मी ते मान्यही करते. पण मग माझा प्रश्न पुढचा असा आहे की जेव्हा ही सगळी चर्चा सुरू झाली त्यावेळेस त्याच्या मागचा भाव काय होता? तो उद्धव ठाकरेंनी जो जाहीर सभेत सांगितला तेवढाच मला माहिती आहे, त्याच्या पलीकडचं नाही. पण त्यांचं असं म्हणणं होतं की कार्यकर्त्यांना त्यामुळं बूस्टअप करणं, कार्यकर्त्यांना आपण कुणासाठी काम करतोय हे खूप स्पष्ट होतं. आमचा मागचा अनुभव जो आम्ही पाहिला त्यावरून आम्ही हे सांगतोय. म्हणजे जागा वाटप आणि कार्यकर्त्यांना एकूण आपल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी निवडणूक प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये बूस्टअप करण्यासाठी हे वक्तव्य होतं. हे जर मान्य केलं तर मग ते इतर दोन पक्षांनी का मान्य केलं नाही? नाही, इतर दोन पक्षांनी त्यावर काहीच बोलले नाही. सन्माननीय पक्षप्रमुखांनी असं म्हटलं की तुम्ही मुख्यमंत्री पदाचा कुठलाही उमेदवार जाहीर करा आणि तो मला मान्य असेल. म्हणजे तुम्ही अगदी राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचाही जाहीर केला तरी, पण त्या दिवशी मंचावर सगळ्यात ज्येष्ठ नेते ज्यांचं शेवटी भाषण झालं ते आदरणीय पवार साहेब. तर पवार साहेब त्यावरती काहीच बोलले नाही. बरं, ते बोलले नाही म्हणून काही आमच्या पक्षातल्या कुणीही त्याच्यावरती काही वेगळं वक्तव्यही केलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उगाच बेबनाव आहे अशा प्रकारच्या बातम्या पेरायचं काहीच कारण नाहीये. वाटल्यास इकडे आमचे महेश दादा आहेत, तर म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ, त्यांच्याशी बोलून घ्या तुम्ही. त्यांनी तुम्ही येण्या अगोदर बाजू छान लावून धरली होती एकदम. नाही, बाजू लावून हे बघा, आमच्याकडे ना मी वारंवार सांगते महाविकास आघाडी ही एक जॉईंट फॅमिली आहे. आम्ही महायुतीसारखे नाही. महायुतीत काय असतं माहितीये का, भाजपात सगळं ठरवून टाकते की शिंदेच्या कोणत्या जागा सर्वेत येत नाहीत, कोणत्या येतात, उमेदवार कोणते द्यावेत कोणते नाही, अजितदादांनी किती पानांवर बसायचं, उरलेल्या लोकांना पानं नाही मिळाली तर त्यांनी उपाशीच उठून जायचं, हे सगळं भाजपा ठरवते. कारण ती हुकुमशाही पद्धतीने चालणारी युती आहे. पण महाविकास आघाडी ही एक जॉईंट फॅमिली आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये सगळ्या लोकांचे विचार विमर्श चर्चा फार महत्वाची ठरते. आणि या अंगाने या न्यायाने मला असं वाटतं की निश्चितपणे जेव्हा ज्येष्ठ ठरवत असतात जॉईंट फॅमिलीमध्ये तेव्हा छोट्या मुलांनी बोलायचं नसतं. बर, आपण शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात. शिवराय कुलकर्णीजी, आता प्रवक्ते म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारत नाही, गेल्या अनेक वर्षांचा तुमचा राजकारणातला अनुभव आहे म्हणूनही हा प्रश्न विचारते मी तुम्हाला की जेव्हा आघाडी किंवा युती म्हणून निवडणूक लढवली जाते, 2-2, 3-3 पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढवली जाते, त्यावेळेस जागा वाटप, उमेदवारांची निवड हे अत्यंत जिकरीचं काम बनतं. बंडखोरांचं आव्हान खूप मोठं बनून उभं ठाकतं. हे सगळं लक्षात घेतलं तर
मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करणं हे पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं असू शकतं का? आणि म्हणून दोनही बाजूंनी या बाबतीत अत्यंत सतर्कता बाळगली जाते का? हा प्रश्न फक्त भाजपचे प्रवक्ते म्हणून तुम्हाला नाहीये. नाही, कार्यपद्धतींमधला फरक आहे. हं, म्हणजे तुम्ही मला मान्य आहे की तुम्ही त्याच ज्या भावनेने तुम्ही प्रश्न विचारला त्याच भावनेने आपल्याला उत्तर देतो. हं, 2014च्या निवडणुकीच्या निकालांच्या नंतर 2019च्या माफ हं, करा, हं. 2019च्या निकालानंतर आयते हातात येऊन पडलेले उद्धव ठाकरे एका रात्रीतून कसे काय मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनले, आहे की नाही? चेहरा बनले, सगळं महत्व उद्धव ठाकरेंना दिलं गेलं. आणि आता 2024 मध्ये तेच उद्धव ठाकरे वारंवार म्हणतात की चेहरा ठरवा, चेहरा ठरवा. हं. आता चेहरा ठरवा नंतर ते वाक्य म्हणतात की कोणी का ठरवाना. पण कोणी ठरवा म्हणत असताना त्यांचे खास आणि एका नाण्याची दुसरी बाजू म्हणजे संजय राऊत. हे संजय राऊत वारंवार पूर्ण महाराष्ट्राच्या समोर उद्धव ठाकरे कसे चांगले मुख्यमंत्री पदाचे चेहरा आहे आणि उद्धव ठाकरेंनाच महाराष्ट्र कसा चाहतो हे पवारांच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आणि लोकांवर बिंबवण्याचा प्रयत्न करतात. तर याच्या अगदी दोन गोष्टींमध्ये फरक आहे. इथे महत्वाकांक्षा घेऊन बसलेले आहेत उद्धव ठाकरे. आज हे जे यांच्याविषयी जयंत पाटलांविषयी जे उद्गार काढलेले आहेत शरदराव पवारांनी, किंवा यापूर्वी जेव्हा महिला मुख्यमंत्र्यांचा विषय आला होता अस्पष्टपणे, किंवा रोहित पवारांविषयी एकदा सूचक विधान शरद पवारांनी केलं होतं, तर याची सगळ्यात मोठी खळबळ ही उद्धव ठाकरेंच्या कॅम्पमध्ये होती. या बातम्या तुम्हीच दिलेल्या आहेत. यात जे आम्हाला काही कोणी सांगत नाही, आम्ही त्यांच्याकडे पाहते. त्या ज्या पद्धतीने आता इथे बोलत होत्या सुषमाताई, आम्हाला थोडा वेळ दे त्यांच्याकडे पाहण्यासाठी, आणि त्या किती जमिनीवर काम करतात वगैरे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण उद्धव ठाकरे हे आज असं आहे, इतकं एक जॉईंट फॅमिली आहे, इतकी जॉईंट फॅमिली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतात की चेहरा ठरवा, आणि तिकडे त्याच वेळी काँग्रेस म्हणते की आमचा मुख्यमंत्री होणार. नाना पटोले म्हणतात मीच मुख्यमंत्री पदाचा दावेदार. ही त्यांच्यातल्या वक्तव्यांची स्पर्धा दिल्लीच्या हायकमांड पर्यंत पोहोचते. आणि शरदराव पवार अत्यंत परिपक्व राजकारणी नेते आहेत ते. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे कोणाला कसं थंड करायचं, कोणाला कशी नरम करायची. त्यांनी केली. त्यांनी जयंत पाटलांबद्दल त्यांनी छान सुतोवाच करून दिलं. आणि खरं सांगू का तुम्हाला अगदी स्पष्ट होतात, त्यांनी लायकी दाखवली. चेहरा द्या म्हणणाऱ्यांना हे दर 15 दिवसांनी एक नवं विधान करून, एक नवा चेहरा प्रोजेक्ट करून ते लायकी दाखवत आहेत. आणि मला तुम्ही सांगा, एक जॉईंट फॅमिली आहे. अमोल कोल्हेंनी पण म्हटलंय. आज अमोल कोल्हे कोण आहेत? राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांनी म्हटलं हो, जयंतराव पाटलांचं काम तेवढं उत्तम आहे, जयंतराव पाटील सक्षमपणे नेतृत्व करू शकतात. आणि म्हणूनच जयंतरावांच्या विषयीचे गौरव उद्गार हे पवार साहेबांनी काढलेले. या सगळ्याचा अर्थ काय निघतो? उद्या जयंतराव मुख्यमंत्री होतील की नाही, किंवा डायरेक्ट चेहरा घोषित करतील की नाही, याची मला कल्पना नाही. पण जे राजकारण दिसतं आहे त्या राजकारणामध्ये हे राजकारण उद्धव ठाकरे आम्हाला यांना म्हणजे महाविकास आघाडीला आम्हाला 19ला हवे होते. आता 24ला आम्हाला उद्धव ठाकरे नको आहेत चेहरा म्हणून, मुख्यमंत्री म्हणून. तेव्हा आम्ही सामूहिक निर्णयाकडे जाऊ आणि नंतर ठरवू. ही भाषा ही उद्धव ठाकरेंना शिवराय कुलकर्णीजी, मी तुमच्याकडे आले होते एक राजकीय वर्तुळामध्ये काम करणारं नेतृत्व म्हणून. तुम्ही मला उत्तर द्याल. तुम्ही मला भाजप प्रवक्त्यांसारखंच उत्तर देताय, त्यामुळे आता मला राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांकडे जावं लागतंय. सांगा मला की ही जी चर्चा सुरू झालेली आहे नेमका महाविकास आघाडीवर, मला आता शंका अशी यायला लागलेली आहे की महाविकास आघाडीला चेहरा घोषित करण्यापेक्षा चेहऱ्याभोवतींच्या चर्चा तयार करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता का? त्याचाच जास्त फायदा होईल असं वाटतंय का? त्या अनुषंगानंच प्रत्येक पक्षातला एक नेता म्हणतोय आमचा मुख्यमंत्री चेहरा घोषित करा. या चर्चाच महाविकास आघाडीसाठी जास्त फायद्याच्या आहेत की काय? महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होतोय आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या वाहिन्यांवर, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि महायुतीमध्ये देखील चर्चा होणे हे एक आम्हाला बूस्ट देणारी गोष्ट आहे. कारण लोकांना असं वाटतं की आता अजित पवार गेले, शरद पवारांचं राष्ट्रवादीचं काय होईल, एकनाथ शिंदे साहेब गेले, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं काय होईल. त्या उलट आम्ही 2024 मध्ये बहुमताच्या दिशेने जात असताना मुख्यमंत्री पदासाठी आमचे महाविकास आघाडी दावेदार असेल, कुठेही छक्के पंजे, कुठेही ऍडजस्टमेंटचं राजकारण न करता
आणि हे वाक्य अनेक महायुतीच्या नेत्यांकडनं येतं, प्रशासनाकडनं येतं, पत्रकारांकडनं येतं. ही खरंच आशादायी चित्र आमच्यासाठी सर्वांसाठी निर्माण झालेलं आहे. 2014चा इतिहास आमचे मित्र कुलकर्णी साहेबांनी मांडला. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की 2014 मध्ये सर्व पक्ष वेगळे लढले. तुम्ही सत्तेमध्ये बसला, देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले, परंतु इथे पहिले 2 महिने लक्षात घ्या. पहिले 2 महिन्यात एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेले. तुमची शपथविधीला देखील तुम्ही त्यांना बोलवलं नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे. नंतर तुम्ही त्यांना सत्तेमध्ये सामील करून घेतलं. याचा अर्थ तुमचं 2019 पासूनचं भांडण नाही. तुमचं भांडण जे सुरू झालं ते 2014 पासून सुरू झालेलं आहे. पहिलं त्यांना तुम्ही विरोधी बाकावर बसवलं, नंतर परत त्यांना सरकारमध्ये घेतलं. आणि त्याच्यानंतरच्या काय गोष्टी घडामोडी झाल्या, 5 वर्ष कसा कारभार झालाय सगळ्यांनी आपण पाहिलं. 19 मध्ये तेच उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना, ह्यांना तुम्ही शपथ म्हणजे ते काय म्हणतात त्यांना प्रॉमिस दिलं होतं की नाही दिलं होतं अमित शहा आणि उद्धव साहेबांनाच माहिती. मी काय त्याच्या बैठकीतलं नाही, मला माहिती नाही. परंतु उद्धव साहेब म्हणतात की आम्हाला प्रॉमिस दिलं होतं, देवेंद्र साहेब म्हणतात की आम्हाला प्रॉमिस दिलं नव्हतं. त्याच्यातनं कोण खरं कोण खोटं हा महाराष्ट्र ठरवेलच. परंतु त्यांच्या पक्षाला फोडणं ही काय फार नैतिक भूमिका तुम्ही घेतली कुलकर्णी साहेब असं मला वाटत नाही. ठीक आहे, तुम्हाला त्यांनी भूमिका घेतली, त्यांनी महाविकास सोबत गेले, परंतु तुम्ही राजकीय त्याचा एवढा द्वेष करून त्यांची पक्ष फोडणे, एकीकडे त्यांचा पक्ष फोडल्यानंतर काही वर्षभरात पंतप्रधान भोपाळमध्ये भाषण करतात की राष्ट्रवादी नॅचरली करप्ट पार्टी, 70,000 कोटीचा आम्ही हिशोब मागू, आणि 2 दिवसात अजित पवार त्यांच्या मांडीला मांडी लावून तुमच्या सरकारमध्ये बसतात. ह्या ज्या तुमच्या खेळी आहेत ना, ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये ह्याच्या आधी कधी बघायला मिळाल्या नव्हत्या. हा एक नवीन एरा, न्यू लिडरशिप थॉट किंवा न्यू प्रिन्सिपल तुमच्या पक्षामध्ये सुरू झालेले आहे. कदाचित जुन्या भारतीय जनता पार्टीच्या परंपरेच्या अनुसरून ते आहे की नाही मला माहित नाही, पण जेवढं मी अभ्यासक म्हणून सांगतो की ही मूळ परंपरा भारतीय जनता पार्टीची नाही. म्हणजे सगळ्यातोपरी सत्ता हे भारतीय जनता पार्टीचं कधी घोषवाक्य होतं असं मला वाटत नाही. वी आर अ पार्टी विथ अ डिफरन्स म्हणणारे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही पाहिलेले आहेत. काही चांगली लिडरशिप पण पाहिले, पण ती चांगली लिडरशिप आज बाजूला पडली आहे. आणि तुम्ही आज कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता काबीज करणे हा एकमेव मोटिव्ह झालेला आहे. आणि हे आता अवघड आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता पक्ष फोडले, तुम्ही शरद पवारांचा पक्ष फोडला, तुम्ही शिवसेनेचा पक्ष फोडला, ठीक. तुम्ही तुमची भूमिका घेतली, तुम्हाला लखलख लाभ त्याचा असावं. बर. परंतु मी खात्रीनिशी सांगतो की या वेळेला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता एक इमोशनल कनेक्ट त्यांचा शरद पवारांच्या सोबत आहे, त्यांचा ठाकरे कुटुंबासोबत आहे, ग्रामीण भागामध्ये काँग्रेसच्या सोबत आहे. आणि ह्या ज्या काही घडामोडी घडल्या, समजा अजितदादांनी रागवून दुसरा पक्ष काढला असता तर समजू शकलो असतो. एकनाथ शिंदेनी रागवून दुसरा पक्ष काढला आता असता. जे काही झालंय 5 वर्षात ते आपण सगळ्यांनी बघितलंय 3 सरकारांच्या काळांमध्ये. त्यामुळे आता त्याचा निकाल जसं तुम्ही मगाशी सांगितलं 23 तारखेला आपल्याला सगळ्यांना चर्चा करायचीच आहे. या चर्चेच्या शेवटाकडे येताना शिवराय कुलकर्णी मगापासून इशारा करतात. अगदी थोडक्यात तुमची शेवटची कमेंट शिवराय कुलकर्णीजी. अगदी 10 सेकंदामध्ये असं आहे की आम्ही जोपर्यंत विरोधक होतो तोपर्यंत आम्ही संघर्ष करत होतो, आम्ही छान वाटत होतो. आम्ही सत्तेत आल्याबरोबर आमचं कल्चर बदलण्याचा आरोप होतोय. मला तुम्ही सांगा, शिवसेना फोडून भुजबळांच्या नेतृत्वात 12 आमदार नेले, हा आदर्श कोणी दिला राजकारणामध्ये? इतकी फोडाफोडी नव्हती का? फोडाफोडी. त्याच्यामुळे आम्ही केलं ती फोडाफोडी नाही, आम्ही केलं ते राजकारण. आणि तुम्ही करता ती फोडाफोडी. असा न्याय चालत नसतो राजकारणामध्ये. कोणीही कोणाला फोडल्याने जात नसतं. जो तो आपला आपला जात असतो, आपले आपले मार्ग जाऊ देत ना शिवराय कुलकर्णीजी. कुठे आता तुमच्या पक्षाची बाजू म्हणून मारता, पण तुमच्या पक्षाचे नेते जाहीरपणे सांगतायत आम्ही पक्ष फोडले म्हणून. कुठे आता त्या चर्चांमध्ये जाऊयात. आपली चर्चा अशी आहे की मुख्यमंत्री पदाची खुर्ची एक आणि दावेदार अनेक. त्यामुळे आपण दुसरीकडे जाऊयात नको, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या 5 वर्षात जे जे काही घडलंय त्यातनं एवढ्या चर्चा होऊ शकतात ना की त्याला सुमार नाहीये. आज आपण फक्त एवढ्याबद्दल बोलत होतो की भावी मुख्यमंत्र्यांची आपल्याला प्रचंड मोठी यादी दिसते. 3ही पक्षांमधून, 2ही बाजूंच्या 3ही पक्षांकडून नावं अनेक समोर येत आहेत, पण कोणीही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करायला तयार नाहीये. यामागचं कारण काय आहे हे तुम्ही दोघांनी स्पष्टपणे सांगायला जरी नकार दिलेला असला तरी कारण स्पष्ट आहे की पुढच्या 35 दिवसात महाराष्ट्रामध्ये जे जे काही होणार आहे त्यावर काही परिणाम व्हायला हवा किंवा नको, त्या परिणामांचा विचार करून ही नावं घोषित करायची की नाही याचा निर्णय घेतला जातो. आणि आपल्याला पुढच्या 35 दिवसांमध्येच हे कळेल की महाराष्ट्रामध्ये निवडणुका चेहऱ्याशी किंवा चेहऱ्याशिवाय लढल्यानंतर नेमका काय परिणाम होतो, कुठल्या बाजूला लोक कसा पाठिंबा देत आहेत. 23 तारखेला आपण सगळे भेटणारच आहोत, त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळेल.
आज तुम्ही दोघेही जण या चर्चेमध्ये सहभागी झाल्यात. सुषमा अंधारे सुद्धा या चर्चेमध्ये काही वेळासाठी सहभागी झाल्या होत्या. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.